काल महाराष्ट्रामध्ये एक धक्कादायक घटना घडली होती. नांदेड जिल्ह्यातील बिळवी गावामध्ये एका शेतकऱ्याच्या मुलाने आपल्या आईवडिलांकडं शिक्षणासाठी वह्या पुस्तक मागले, त्याचबरोबर मोबाईल मागितला होता. ते नाही म्हणल्यानंतर त्या मुलानं शेतामध्ये जाऊन आत्महत्या केली होती. ते आत्महत्या केली पाहताच त्याच दोऱ्यानं घेऊन त्याच्या वडिलांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आपल्याबरोबर शेतकरी नेते आहेत. राजू शेट्टी साहेब, काय सांगाल? अशा जर घटना जर घडत असतील तर याकडं कसं पाहता तुम्ही? खरं तर सरकारला लाज वाटली पाहिजे. ह्या ज्या आत्महत्या आहेत या सरकारच्या कर्मदरिद्रीपणाचे लक्षण आहेत, त्याची फळं आहेत. कारण हमी भावापेक्षा 1,500 रुपये कमी किमतीमध्ये शेतकऱ्याला सोयाबीन विकायला लागतो. बिलोली तालुक्यामध्ये प्रामुख्यानं सोयाबीन कपाशीचं पीक मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं. आज सोयाबीनला भाव नाही, कपासला भाव नाही. त्याचबरोबर रासायनिक खताच्या किमती एका गोणी पाठीमागे 250 रुपयानं वाढलेल्या आहेत. म्हणजे उत्पादन खर्च प्रचंड वाढत चाललेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर शेतकऱ्याला त्याचा 7-12 कोरा करून दिलासा द्यायला पाहिजे होता. बाप आपल्या मुलाला वह्या पुस्तक किंवा मोबाईल देऊ शकत नाही. याचं कारण का? तर त्याची शेती तोट्यात गेलेली आहे. आणि म्हणून ह्या जगण्यात अर्थ नाही म्हणून मुलगा आत्महत्या करतो. आणि आपण आपल्या मुलांच्या गरजा भागवू शकत नाही म्हणून आपण जगायला पात्र नाही म्हणून बाप त्याच झाडाला त्याच दोरीला मुलाचं प्रेत उतरवतो आणि आपण गळपास लावून आत्महत्या करतो. याच्यापेक्षा लांछनास्पद लाजिरवाणं असं काय असू शकतं? आणि दुसऱ्या बाजूला अजितदादा म्हणतायत की मी असं कधी बोललोच नाही, मी कर्जमाफी करणार म्हटलं नाही. महायुतीनं कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं होतं, लक्षात ठेवा. आणि 7-12 कोऱ्याचं महायुतीनं महाविकास आघाडीनं सांगितलं की आम्ही 3 लाखापर्यंतची कर्ज माफ करू. तर हे म्हणाले 3 लाखच काय, 7-12 कोरा करू, जेवढी कर्ज आहे ती सगळी माफ करू. म्हणून जर का त्यांना शेतकऱ्यांनी मतं दिलेली असतील तर आता अजितदादा म्हणतात की अंथरूण पाहून पाय पसरावं. मग निवडणुकीच्या वेळी तुम्हाला माहिती नव्हतं का तुमच्याकडे अंथरूण किती आहे ते? मग का तुम्ही आश्वासनं दिली? आता हसन मुश्रीफ अगदी चेष्टा केल्यासारखं, कारण ती जर क्लिप बघितली तर ऐकणारे सुद्धा निर्लज्जासारखं हसताना दिसत आहेत. कधीतरी सवड मिळाली तर आत्महत्या कर. अरे शेतकरी म्हणजे सवडीनं त्याला मदत करण्यासारखा माणूस आहे का? आणि म्हणून अशा पद्धतीची ही काय राज्यकर्त्यांची भूमिका आहे, हे खरं तर त्यांना इशारा आहे आमचा संघटनेचा, ही जड जाणार आहे. आणि शेतकऱ्यांना सुद्धा आता माझा निर्वाणीचा इशारा आहे. खरं तर या सगळ्या राज्यकर्त्यांचे लाड आपण करतो, त्यांना आपण जाब विचारत नाही, पायातला हातात घेत नाही, म्हणून अशी यांच्या भाषा यायला लागलेल्या आहेत. हे आता शेतकऱ्यांनी सुद्धा समजावून घेतलं पाहिजे. एखादं जर राज्यातला एखाद्या राज्याचा मुलाचं जर काय जर झालं तर त्याला सगळेजण पुसवडू करा, पण एका शेतकऱ्याच्या मुलग्याने आत्महत्या केला, शेतकऱ्याने आत्महत्या केला, त्याकडे कुठं कुठल्याही नेत्याने दुःख व्यक्त केलेलं? कुणालाही त्याचं काही देणं घेणं पडलं नाही. आणि एक लहान कोवळं मूल आत्महत्या करतं केवळ आपला बाप आपल्या गरजा भागवू शकत नाही या नैराश्यातून, आणि बापही आत्महत्या करतो. अरे तुम्ही अंतर्मुख होणार आहात की नाही याचा विचार समाज म्हणून आपण करणार आहोत का नाही? काय त्याची चूक आहे? तो शेतकरी आपला शेती व्यवसाय करत असताना बाजारातून ज्या वस्तू खरेदी करतो त्याच्या किमतीवर त्याचं नियंत्रण नाही, आणि तो जे वस्तू उत्पादित करतो त्या विकत असताना त्याच्या किमती मात्र तुम्ही नियंत्रित करता, बाजारभाव पाडता, त्याला स्वस्तात विकायला भाग पाडता. आणि परत तुमचा सगळ्यांचा चंगळवाद पोचण्यासाठी निसर्गाचे तुम्ही जे लचके तोडलेले आहेत त्यामुळे निसर्गाचा असमतोल झालेला आहे, पर्यावरणाचं संतुलन ढासळलेलं आहे. त्यामुळे अतिवृष्टी, दुष्काळ यासारख्या संकट शेतकऱ्याला सोसावी लागतात, आणि मग त्यानं शेती करायची कशी? काय निर्वाणीचा इशारा काय असेल अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांना? काल एका बापलेकानं आत्महत्या केल्यानंतर असं स्टेटमेंट ते करत असतील तर? आता परिस्थिती सावरली नाही तर सहनशक्तीलाही अंत असतो. तो अंत झाला
तर राज्यकर्त्यांना पळताभुई तोडी होईल, एवढंच मला या निमित्तानं सांगायचं. आपल्यावर होते राजू शेट्टी यांनी सांगितले की इकडं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांबद्दल वक्तव्य केलं होतं. तसंच नांदेड जिल्ह्यातील एका गावामध्ये मुलाला शैक्षणिक किंवा मोबाईल नाही मिळाले, मुलांना आत्महत्या केली. त्यानंतर त्याच झाडाला त्याच दोऱ्याला शेतकऱ्यांना आत्महत्या, त्यामुळं पूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. जर राजकीय नेत्यांनी आपली वक्तव्य जर थांबवली नाहीत तर त्यांना पोताबही कडून सोडलं जाईल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. कॅमेरामॅन निखिल वेसेसह मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी, शिरोळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.